मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. राखीची मुलगी अन्वीला खूप मोठ्या संकटातून वाचवून सिंधू रत्नपारखींचा उंबरठा आता ओलांडणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की विनायक ज्या अनाथ आश्रमात होता, त्या अनाथ आश्रमातील क्लिनिकमध्ये सिंधूने डॉक्टर म्हणून काम करावं अशी राघवची खूप इच्छा असते. तेव्हाच सिंधूसमोर हे सत्य देखील आलेलं असतं की विनायक हा राघव आणि मधूचा मुलगा नसून तो एक अनाथ मुलगा आहे आणि राघवने त्याला ॲडॉप्ट केलं आहे. तर आता सिंधूसुद्धा त्या क्लिनिकमध्ये जॉब करण्यासाठी होकार देते. तर राघव खुश होत सिंधूच्या हाताला धरत तिला आतमध्ये घेऊन जातो आणि ते पाहताच मधू आणि रुक्मिणी काकूच्या पायाखालची जमीनच हादरते. त्यानंतर सिंधू आणि राघवच्या हातानेच त्या क्लिनिकचं उद्घाटनसुद्धा होतं. तर दुसरीकडे राखीची मुलगी अन्वी ही एका क्लबमध्ये पार्टीसाठी आलेली असते आणि मॉडेल होण्यासाठी ती तिथे फोटोशूटसुद्धा करत असते. तेव्हा तो फोटोग्राफर मुलगा अन्वीला म्हणत असतो की तुला कुठेही क्लासेस वगैरे लावण्याची गरज नाही आहे. या इंडस्ट्रीमध्ये मी खूप साऱ्या मुलींना अगदी टॉपपर्यंत पोचवलं आहे. सर्वांनाच खूप मोठमोठी कामे दिली आहेत आणि मागच्या वेळेचा मिस इंडियालासुद्धा मीच ट्रेन केलं होतं. तेव्हा अन्वी खुश होत सिगारेट ओढत असते. तेव्हा तो मुलगा अन्वीला विचारतो, तू फक्त सिगारेट ओढतेस की जी असली नशा आहे ती सुद्धा ट्राय करतेस? त्यावर अन्वी विचारते, असली नशा म्हणजे? तेव्हा तो मुलगा लगेच अन्वीच्या हातामध्ये ड्रग्ज देत म्हणतो की एकदा ट्राय तर करून बघ, फक्त माझ्यासाठी. तेव्हा अन्वीला तर काही समजत नसतं. ती विचारते, हे नक्की काय आहे? त्यावर तो मुलगा अन्वीला काही सांगत नाही. अन्वीला माहीतच नसतं की हे ड्रग्ज आहेत म्हणून. तर दुसरीकडे आश्रमात असतानाच अचानक राघवला DIG सरांचा फोन येतो. ते राघवला सांगतात की आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की क्लबमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात ड्रगची डील होणार आहे. मी टीमला तिकडे पाठवलंच आहे. आता राघव, तू सुद्धा लवकरच त्या लोकेशनवर जा आणि त्या टीमला सपोर्ट कर. तेव्हा DIG सर लगेच राघवला त्या क्लबचं लोकेशनसुद्धा पाठवतात. तर राघव लगेच त्या क्लबमध्ये जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे तो मुलगा बळजबरीने अन्वीला ड्रग्ज घेण्यासाठी सांगत असतो. त्याच वेळेला तिथे पोलिसांची रेड पडते. तर सर्वजण खूपच घाबरतात आणि इकडे तिकडे पळू लागतात. तेव्हा राघवला तिथे आलेलं पाहून अन्वीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती लगेच घाबरूनच एका टेबलखाली लपून बसते. तर तेव्हा राघव हा क्लबच्या बाहेर जाण्याचे सर्व रस्ते त्याच्या टीमला बंद करण्यासाठी सांगतो. तर अन्वी विचार करते, जर राघव मामाने मला इथे पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून अन्वी गुपचूप पाठीमागच्या दरवाजाने पळत असते. त्याच वेळेला राघवची टीम तिला पळताना पाहते, परंतु अन्वी मात्र लगेच तेथून पळ काढते. तर राघव लगेच क्लबच्या मॅनेजरला CCTV फुटेज दाखवण्यासाठी सांगत असतो. तर इकडे अन्वी पळतच बाहेर येते आणि एका रिक्षामध्ये बसते. तर पोलीस तिचा पाठलाग करत असतात. अन्वी अजूनच घाबरते आणि त्या रिक्षावाल्या काकांना पटकन चला असं म्हणत असते. परंतु मित्रांनो, त्याच रिक्षामध्ये आता सिंधूसुद्धा बसलेली असते. तर दुसरीकडे CCTV फुटेजमध्ये अन्वी पाठमोरी उभी असते. राघव तिला ओळखत नाही. तेव्हा राघव त्याच्या टीमला विचारतो की या मुलीचा चेहरा कोणी पाहिला होता का? त्यावर एक लेडी इन्स्पेक्टर सांगते, ही मुलगी जर माझ्या समोर आली तर मी तिला ओळखू शकेल. तेव्हा राघव म्हणत असतो, आता लवकरात लवकर या मुलीचा तपास करा की ही मुलगी नक्की कोण आहे ते, कारण हिचासुद्धा या बेकायदेशीर कामामध्ये हात असू शकतो. तसं जर नसतं ना, तर ही मुलगी अशी पळालीच नसती. ही मुलगी आपल्या केससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर इकडे सिंधू अन्वीला म्हणत असते की तुम्हाला दिसत नाही का, मी ऑलरेडी या ऑटोमध्ये बसले आहे ते. तर तेव्हाच सिंधूला तिथे पाहून अन्वीला मोठा धक्काच बसतो. तिला लहानपणीच्या सर्व काही गोष्टी आठवू लागतात. ती मोठ्यानेच ओरडते, सिंधू मामी तू इथे? अगं मी अन्वी, तुझ्या राखीताई आणि योगेश जिजूंची मुलगी. तू मला असं कसं विसरू शकतेस? सिंधू मामी, तुला आठवतंय का, तू माझ्या बर्थडेला किती छान नाटक बसवलं होतंस ते? तर सिंधू खुश होत म्हणते, हो अन्वी, मी तुला कशी विसरू शकते? अगं तू किती मोठी झालीस बाळा, तू कशी आहेस? परंतु त्याच वेळेला पोलीस अन्वीचा पाठलाग करत तिथे येत असतात. तर अन्वी घाबरतच ऑटो पळवायला सांगत असते.
तेव्हा ते पाहून सिंधू विचारते, अन्वी बाळा एवढं घाबरायला काय झालं? तेव्हा अन्वी सांगू लागते, सिंधू मामी मी त्या क्लबमध्ये फोटोशूट करण्यासाठी गेले होते, परंतु अचानक तिथे पोलिसांची रेड पडली आणि मला तिथे राघव मामासुद्धा दिसले. आई शपथ मी काहीच चुकीचं काम केलं नाही ग, म्हणून मी घाबरूनच तेथून पळून आले. आता पोलीस माझा पाठलागसुद्धा करत आहेत. तेव्हा सिंधू अन्वीला शांत करत म्हणते, तू अशी घाबरू नकोस आणि रडूसुद्धा नकोस. जर तुला माहिती आहे की यामध्ये तुझी काहीच चूक नाही तर घाबरण्याचं काय कारण आहे? मी आहे ना तुझ्यासोबत, तू अजिबात घाबरू नकोस. तर अन्वी म्हणत असते, मी फक्त त्या फोटोग्राफरला भेटण्यासाठी तिथे गेले होते, परंतु आता हे जर घरच्यांना कळलं ना तर सर्वजण माझ्यावर खूप ओरडतील. मला तर खूप भीती वाटत आहे ग. तेव्हा सिंधू म्हणत असते की तू तुझ्या राघव मामाला सगळं काही खरं खरं सांगायला हवं की तू तिथे क्लबमध्ये कशासाठी गेली होतीस ते. मग राघव मामा नक्कीच तुझी मदत करतील, तुझ्यावर अजिबात ओरडणार नाही. परंतु अन्वी म्हणत असते की नाही सिंधू मामी, त्या घरातील कोणीही मला समजून घेत नाही. सगळेजण राक्षस आहेत, सतत मला टोमणे मारत असतात, माझ्यावर ओरडत असतात. तेव्हा सिंधू म्हणत असते की अन्वी बाळा असं बोलायचं नसतं. घरातील मोठी माणसं जेव्हा आपल्याला अडवतात, आपल्यावर ओरडत असतात ना, तेव्हा ते नक्कीच आपल्या भल्यासाठीच करत असतात. तर अन्वी म्हणत असते की फक्त राघव मामाच मला समजून घेतात, परंतु आता मी त्या घरी नाही जाणार, मला खूप भीती वाटत आहे. सिंधू म्हणते, घाबरू नकोस, मी आहे ना. त्यानंतर सिंधू लगेच अन्वीला घेऊन रत्नपारखींच्या घराच्या बाहेर येते. तेव्हा घराकडे पाहताच सिंधूला पहिला सर्व भूतकाळ आठवतो की जेव्हा तिने लक्ष्मीच्या पावलांनी त्या घरामध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर ती कशी ते घर सोडून गेली ते. तर सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा अन्वी म्हणत असते की सिंधू मामी तू पण माझ्यासोबत आतमध्ये चल ना, मला खूप भीती वाटत आहे ग. परंतु सिंधू म्हणत असते की नाही अन्वी बाळा, आता मी तुझी मामी नाही आहे, माझा त्या घराशी काही एक संबंध नाही. तुझी मामी आणि त्या घराची सून आता फक्त मधू आहे. परंतु एवढ्या दिवसानंतर तुला भेटून मला खरंच खूप छान वाटलं ग. जे काही आहे ना ते सगळं तुझ्या मामाला सांगून टाक. त्यावर थँक्स असं म्हणत अन्वी लगेच आतमध्ये निघून जाते. तर सिंधू एकटक रत्नपारखींच्या घराकडे पाहत असते. त्यानंतर अचानक राघव तिथे येतो आणि सिंधूला रत्नपारखींच्या घरी पाहताच राघवला मोठा धक्काच बसतो. तो सिंधूला विचारतो की तू इथे काय करत आहेस? त्यावर सिंधू सांगत असते की मी अन्वीला सोडवण्यासाठी इथे आले होते, ती घाबरलेली होती, एका अडचणीत सापडली होती. राघव विचारतो, अन्वी तुला कुठे भेटली? आपलं तर ठरलं होतं ना की एकमेकांच्या पर्सनल गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाही, मग तू माझ्या कुटुंबातील माणसांच्या जवळ येण्याचा प्रयत्न का करत आहेस? तुला असं तर वाटत नाही ना की माझ्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे ते? आणि ते ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, आता राघव सिंधू हळूहळू एकमेकांच्या प्रेमात कसं पडणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.